प्रिय मुलं, ऐक. तू झोपलेला असताना मी हे बोलतोय. तुझ्या चिमुकल्या हातांचा इवलासा तळवा तुझ्या गालाखाली दुमडला गेला आहे आणि तुझे ओले कुरळे केस तुझ्या ओलसर कपाळावर विखुरले आहेत. मी वाचनात वर्तमानपत्र वाचत असताना माझे मन पश्चातापाच्या भावनेने झपाटले गेले. एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे मी तुझ्या बिछाण्याजवळ आलो आहे. मी याच सर्व गोष्टींचा विचार करत बसलो होतो. मी तुझ्याशी खूपच निष्ठुरपणे वागलो. सतत तुला विरोध करत राहिलो. तुझ्याशी शत्रुभावनेने वागलो. सकाळी तू जेव्हा शाळेचा गणवेश अंगावर चढवत होतास तेव्हा तू तुझा चेहरा टॉवेलने नीट पुसला नाही म्हणून मी तुला रागावलो. लगेच बूट का स्वच्छ केले नाहीत म्हणून मी तुला फटकारले. तुझ्या काही वस्तू खाली फरशीवर पडलेल्या पाहूनही मी तुझ्यावर ओरडलो. सकाळी नाश्त्याच्या वेळी देखील मी तुझ्या चुका काढत होतो. काय सगळे खाली साठवतोस? घास गटागटा गिळतोस काय? हाताचा कोपरा टेबलावर ठेवून का बसतोस? किती लोणी लावतोस बेडवर? असे म्हणूनही मी तुझ्यावर रागावलो. तू बाहेर खेळायला निघाला होतास तेव्हा मी सुद्धा रेल्वे स्टेशनवर जायला निघालो होतो. तेव्हा तू तुझे नाजूक हात वर करून गुड बाय डॅडी असे म्हणालास आणि मी मात्र खांदे पाडून बोलू नकोस असे म्हणून उगाचच रागावलो. दुपारनंतर माझे तुझ्यावर रागावणे पुन्हा सुरू झाले. तू गोट्या खेळण्यात मग्न होतास. मी हेरगरी करत तिथे आलो आणि तुला गुडघे जमिनीवर टेकून खेळताना पाहून पुन्हा तुझ्यावर चिडलो. कारण गुडघे जमिनीवर टेकल्यामुळे तुझ्या पायमोज्यांना छिद्रे पडलेली मला दिसली. तुझ्या मित्रांसमोर तुझा अपमान करून माझ्या आधी घरात चल असेच वागलास तर स्वतःलाच ते विकत घ्यावे लागतील तेव्हा त्यांची काळजी कशी घ्यायची ते कळेल असे बोलून मी तुझ्यावर ओरडलो. एका बापाने मुलाशी असे बोलावे का रे बाळा? तुला आठवते का? एवढे सगळे होऊनही थोड्याच वेळाने मी माझ्या खोलीत पुस्तक वाचत बसलो होतो तेव्हा कसा भीत भीत तू माझ्या खोलीत आलास. तुझ्या डोळ्यात दुःखांचे भाव स्पष्ट दिसत होते. मी वैतागून विचारले, काय हवे तुला आता? तू काहीच बोलला नाहीस. एक क्षणही न दवडता तू माझ्याकडे धावत आलास. तुझे चिमुकले हात माझ्या मानेभोवती टाकून मला घट्ट मिठी मारलीस आणि माझ्या गालाचे चुंबन घेतलेस. त्या तुझ्या मिठीत नितांत निर्मळ प्रेम होते जे परमेश्वराने तुझ्या निष्पाप हृदयात ओतप्रोत भरले आहे. माझी कठोरतासुद्धा त्या प्रेमाला क्षीण करू शकली नाही. नंतर तू जिन्यावरून पायांचा आवाज करत निघून गेलास आणि बाळा, त्यानंतर काही वेळातच माझ्या हातातील वर्तमानपत्र खाली घसरून पडले. एका भयंकर भीतीने आणि पश्चातापाच्या भावनेने माझे मन ग्रासले. दोष काढण्याची माझी ही सवय मला कुठे नेऊन सोडते. सतत तुझ्यातील दोष शोधत राहायचे आणि कठोर शब्दात तुला
फटकारत राहायचे, माझा मुलगा असण्याचे हेच का फळ मिळावे तुला? माझे तुझ्यावर प्रेम नाही असे नाही, पण माझेही चुकलेच की. तुझ्या वयाचा विचार न करता मी तुझ्याकडून खूप अपेक्षा केल्या. माझ्या वयाच्या मोजपट्टीने मी तुझे मूल्यमापन करत होतो. त्यामुळे तुझ्यात असलेल्या कितीतरी चांगल्या गोष्टींकडे, तुझ्या खरेपणाकडे माझे लक्षच नव्हते. तुझे चिमुकले हृदय समोरच्या विशाल टेकडीवरील विशाखाला इतके विशाल आहे, हे माझ्या तेव्हाच लक्षात आले. मी एवढा रागाराग करूनही रात्री तू स्वतःहून माझ्या खोलीत आलास आणि माझ्या गळ्यात पडून माझे चुंबन घेऊन शुभरात्री म्हणालास. त्यावरून तुझ्या प्रेमाची प्रचिती येते बाळा. म्हणूनच मी या अंधारात तुझ्या बिछाण्याजवळ शरमेने मान खाली घालून गुडघे टेकून उभा आहे. माझ्या कृत्याचे प्रायश्चित्त करत आहे. आणि मला हेही माहीत आहे की तू जागा असताना या सर्व गोष्टी बोललो असतो तर तुला काहीच कळले नसते. पण मुला, मी उद्यापासून तुझा खरा बाबा असणार आहे. एक प्रेमळ पिता. मी तुझ्याशी मैत्री करेन. तुझा सोबती होईन. तू त्रासलास की मी त्रासेन. तू हसलास की मी हसेन. माझ्या तोंडातून जर कठोर शब्द बाहेर पडायला लागले तर मी माझी जीभ चावेन. मी स्वतःला सतत सांगत राहीन की तू एक चिमुकला निरागस मुलगा आहेस. मला अत्यंत खेद वाटतो की आजवर मी तुझ्याकडे मोठा माणूस म्हणून पाहत होतो, पण आज तुला हातपाय शरीराशी घट्ट बांधून थकलेल्या अवस्थेत झोपलेले पाहिले तेव्हा माझ्या लक्षात आले की तू अजून खूप लहान आहेस. अगदी काल परवापर्यंत तू तुझ्या आईच्या मांडीवर झोपणारा, तिच्या पदराशी खेळणारा एक लहान मुलगा होतास आणि आहेस. मी तुझ्याकडून फार फार अपेक्षा केल्या. चुकलेच माझे. तुझे बाबा.